बदलापूर शहरातील एका प्रसिद्ध शाळेत 4 वर्षे 2 चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेनंतर आता बदलापूरसह राज्यातील जनतेतून संतापाची लाट पसरली आहे। आरोपीला कठोर शिक्षेची मागणी होत आहे। बदलापूर येथे संतप्त नागरिकांनी रेल्वे गाड्या रोकत आंदोलन केले। यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली। दरम्यान या घटनेवरून राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया येत आहेत। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली असून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिंदे यांनी केली। बदलापूरमध्ये जे घडलं आहे ते भयंकर आहे। 4 वर्षाच्या मुलीवर या प्रकारचे अत्याचार होत असेल तर समाज म्हणून आपल्याला मान खाली करण्याची वेळ आली आहे। गेल्या काही दिवसापूर्वी महिला डॉक्टरवर अत्याचार झाल्याचे समोर आले होते। आता आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातही अशा घटना घडत आहेत। त्याची नोंद कोण घेत नाही। FIR दाखल करायला 4 दिवस लागतात। गुजरात सारख्या ठिकाणी बलात्कार करणाऱ्या लोकांवर सत्कार केला जातो। तेव्हा समाजात काय संदेश जाणार आहे? आता समाजाने ठोस भूमिका घेण्याची वेळ आली आहे। राज्यकर्त्यांनी प्रशासनावर आता काही भरोसा राहिला नाही। त्यांच्यावर अवलंबून राहूनही काही होणार नाही। तीव्र निषेध रस्त्यावर उतरून करायला पाहिजे। तेच आता बदलापूरमध्ये दिसत आहे। गृहमंत्र्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे असंही खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या। या प्रकरणाचा राग सगळ्यांना येत आहे। फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालण्याआधी या प्रकरणाची नोंदच होत नाही तेव्हाही आता विकृत मानसिकता वाढतच राहणार आहे। कारण वरून समर्थन मिळते, मग महिलांनी जायचे कुठे असा सवालही खासदार शिंदे यांनी केला। बदलापूरच्या रेल रोको आंदोलनाला हिंसक स्वरूप आले। पोलिसांनी लाठीचार्ज करताच आंदोलन करणाऱ्यांनी दगडफेक केली। बदलापुरात घडलेल्या चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणानंतर बदलापुरातील नागरिक रेल रोको आंदोलन केले। या आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झाले। आंदोलनाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करताच रेल्वे प्रवाशांनी आणि आंदोलनकर्त्यांनी देखील दगडफेक करून उत्तर दिले। प्रवाशांचा संताप पाहून लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांनीही माघार घेत सुरक्षित स्थान गाठले।